महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचं नाव आज जाहीर करा, पाठिंबा देतो असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीमध्ये जागेसाठी आपापसामध्ये जागेवरून मारामाऱ्या नकोत असं देखील त्यांनी सुनावलंय। सेक्युलर सिव्हिल कोड असा शब्द वापरला म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का असा देखील सवाल त्यांनी केला। वक्फ बोर्डाच्या आणि इतर देवस्थानांच्याही जमिनी उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्याचा कट असेल तर आम्हीही दाखवून देऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधेयक सरकारने लोकसभेमध्ये आणावं, आम्ही पाठिंबा देऊ असं आव्हान देखील त्यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा, कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो, कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका, नाही तर दुसरं रूप दाखवावं लागेल। अरे तुमचं रूप दुसरं काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे। बरोबर तुम्ही मुद्द्याला हात घातलात, कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार, सरकार पाडायला 50 खोके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।